हाय, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. खूप दिवसांनी कारण आज तसं काही खास कारण नाही, पण खूप दिवसांनी मी व्लॉग बनवायला लागले. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी व्लॉग बनवणं थांबवलं नाही. मिनी व्लॉग्स, छोटे छोटे व्हिडिओज वगैरे मी शॉर्ट्सना पोस्ट करत आले. म्हणजे मी माझा जो मोटो होता की फर्स्ट डेपासून ऑफ 2026 रोज व्हिडिओ पोस्ट करायचा, तो तोडलेला नाही आहे. मी व्लॉग्स किंवा शॉर्ट्स वगैरे सतत पोस्ट करत राहिले. आज लॉंग व्लॉग खूप दिवसांनी सुरू केला, कारण मध्ये खूप आठवडाभर आम्ही सगळेच नव्हतो आणि मी परत आणि आठवडाभर आता गावी जाऊन आले. वर्क फ्रॉम होम असल्यावर कधी कधी मी अशी मोठमोठी सुट्टी घेतेच. आणि आत्ता जस्ट आले आणि इथं पलीकडं कोणीच नाही आहे. सगळ्या मुली त्यांचं ट्रेडिशनल डे वगैरे सुरू आहे, सगळ्या कॉलेजला गेलेत आणि त्यांना कॉल केला नाही. मी जस्ट शिव्या खाऊन बसले, कारण आठवड्याभरात मी त्यांना फारसे कॉल नाही केले. कधी येणार, नक्की कधी येणार ते नाही सांगितलं. मी सांगितलेलं काल येणार, पण आले आज अचानक न सांगता. बरं असो, बघू ते काय होते, कसं होते ते आल्यावरच कळेल, त्यांच्या रिॲक्शन्स. बरं, आजचा दिवस कसा जातो आपण बघूया. मला पण काही आयडिया नाही आहे. आज ऑफिस पण नाही आहे, घरूनच थोडंफार काम आहे. बघू काय काय होतं आहे. खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केला. काहीच सबस्क्राईब करा, पटपट सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. बाय बाय. पुढे काय होतं ते बघूया. बाय बाय. वर्क फ्रॉम होम काम केल्यानंतरच मी हे बघायला लागले. एक काळ होता ज्यावेळी मला ॲनिमे अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे मी टाळायचे खूप. आय यूज टू इग्नोर ॲनिमेज अँड ऑल, कारण मला ते कार्टून वाटायचं. मी माझ्या मैत्रिणींना चिडवायचे की काय कार्टून बघता वगैरे. पण आता पूर्ण उलटं आहे. म्हणजे आता असं झालं की मी खूप जास्त कनेक्ट करते त्या गोष्टींशी. ॲनिमे वगैरे जे काही त्यामध्ये दाखवलं जातं. आय एम जस्ट little emotional right now. We'll meet later. Bye bye. Guys, look at her, guys. आज बरं झालं तुमचं शँडिलियर नाही आहे माग. ठीक आहे ना. हो, खूप छान. काय होतं तुमचं आज ते सांग. आज आमचा रेस्टॉरंट डे होता, तर मी साडीच नेसली. पटकन आवरून घेते, जेवण बनवते, मंदिरी मला भूक लागली. ओके गाईज, लुक ॲट हर गाईज. अरे भारी दिसलीस मंजिरी. थँक्यू गाईज. खूप दमाक झाला. आणि ओके, आय गॉट इट. दमलेत गाईज. अजून एक मेंबर येणार आहे, थांबा. बघा थर्ड मॉडेल कशी दिसत आहे. कशी ही झाली आता रिकामी. गाईज, मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मी कमेंट काय करतच नाही. मी अशी पण चांगली दिसते, अशी गेली असती तरी मॉडेल झाली. हा, हे बघा. येस. ते काहीतरी वेगळं काल ना एवढे हालत बेकार झालेले ना बाबा. कुडाळमध्ये मी म्हणजे मी जेव्हा दुकानात गेली, सगळे कुडाळमध्ये जेवढी चांगली दुकानं आहेत ना, त्या सगळ्या दुकानामध्ये शोधलं मिळणार. नंतर लास्ट एका असं छोट्याशा दुकानात जाऊन बघितलं, तिथं मला मिळालं. मग त्याच्यावरून मला समजलं की प्रत्येक गोष्ट चांगल्याच दुकानामध्ये मिळते असं नसतं. काही आपल्याला गोष्टी पाहिजे असतं त्या छोट्या दुकानामध्ये पण मिळतात. आयुष्यात पण तसंच असतं की जे सुख असतं ते चांगल्या म्हणजे बंगला वगैरे किंवा पैसा अडका त्याच्याकडे असतं. चांगलं घर. हां, असं कुठं नसतं की बघ म्हणजे चांगलं घर, चांगले बंगले, मोठे बंगले किंवा पैसा अडका, सोनं वगैरे असतं म्हणजे माणूस सुख त्यातूनच सुख मिळतं असं नसतं. छोट्याशा घरामध्ये, झोपडीमध्ये पण सुख मिळतं असं मला तेव्हा समजतं. की चांगल्या गोष्टी दिसतात म्हणून त्यांच्याकडे नाही धावायचं. त्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये पण सुख आहे, फक्त ते आपल्याला सुख घेता यायला पाहिजे. ज्ञानाचे बोल, मोटिवेशनल स्पीकर वेदिका नाईक.
आहे. कधीपासून सांगते आज येणार, उद्या येणार, उद्या येणार, उद्या उद्या म्हणजे उद्या उजवडतच नव्हतं. आज कुठे प्रकट झाली. अरे ते माझं असं ढकलत केलं पुढे चुकून चुकून. उद्या साक्षी येणार आहे ना? उद्या साक्षी येणार आहे गाई. उद्या साक्षी येणार आहे. हो उद्या संध्याकाळी येणार आहे. मी म्हटलेलं साक्षीला की मी तुला न्यायला येईन. खरं मी गाडी आणलेलीच नाही आहे गाईज. त्यामुळे साक्षी कधी आणणार आहे आणि माझी गाडी मागा. त्यामुळे देखो बस इतनी सी ख्वाहिश होती हमारी, बस इतनी सी. देखी ह्या मुलगीने काय मॅनिफेस्ट केले आणि जे ॲक्च्युली मिळाले पण हिला. बस इतनी सी ख्वाहिश. आपण सलोनीचाच मुळात नाही. जीवला मैत्रिणींना सलोनीचं नाव घेतलं ऐकलं. ह्या पण सलोनीचा. येस गाईस या घरातले बाळाचे छोटे ह्याच्यावरती जावं लागा. मी आताच आवरले. खूप दिवसांनी ब्लॉगिंग सुरू आहे. खूप दिवसांनी खरंच. काही ओळख नाही हिला. आता जरा अवतार चेंज झालाय. आता मी आहे. आता ही आहे. आता मी आहे. हा तर कसं बनायचं लागतं. हा पण नाही खूप जणांनी बोलली काय बरं होतं. छान दिसत होती. खरंच छान दिसत होती. माहिती मी तिथून बघितलं होतं ना आणि तुझे केस उडत होते. मी नंतर माझ्या भाषेत तुला डिस्क्राईब करून सांग. इथं नको नाहीतर ती वेगळंच समजते. मजा येईल आज. खरंच खूप छान दिसत होतं. खरंच खूप छान दिसत होतं. थँक्यू. किती वेळ सबस्क्राईब करा सांगून गाईच ही पोरगी काय कर. साडी आणायला विसरले मी. माझ्या हिला फ्रेंडची साडी आणायची होती ती विसरली. आता मला ती शिवाय देते. तुझं माप मला लागतंय ना ब्लाऊज. तर अशा प्रकारे मला ते नाही की तिची साडी द्यायची होती आणि मी झोपेमध्ये असल्यामुळे मी काय करते माझं मलाच नाही माहिती. ते अर्धा तास मेकअपमध्ये घातलंय पोरगीनं. मी अर्धा तास बाहेर वाट बघत होते. मेकअप नाही मला ते सगळं काढायचं होतं. ती लिपस्टिक जरा जास्त झाली. संध्याकाळी लावली होती फोटोसाठी. त्यामुळे मग ती काढायची होती. ती असं इकडे अशी नाही ना फिरू शकत लिपस्टिक लावून. सगळं हसतील माझ्याकडे बघून. आपल्याला तिकडे जायचंय. तिकडे जायचं काय गाईस थांबा मी रस्ता क्रॉस चल जाऊ आपलं. ही मुलगी घाबरते खूप रस्ता क्रॉस करायला. आणि मंजिरी पण घाबरते खूप. इथं पण असंच जाऊया ब्लॉग सुरू करून बघूया. जाऊ शकतो जाऊ. बटाटे नको नाही काय. ओके गाईज बाय बाय. गाईज दिसत नाही आहे पण तुम्ही थोडंफार दिसत असेल तरी खुशी बघताय का चेहऱ्यावर. ती या फोटोंची आहे. दाखव फोटो. छान आलंय ना. येस आपण छान सलोनी. गाईज मोदक उपवास तळलेले मोदक. एवढं थकून आलेत तरी पण मोदक वगैरे सगळं सुरू आहे गाईज इथं. काय नाही 4 दिवस बोलतो ना नंतर काही नाही. आणि आता नाही परत कॉलेज जाणार आहे. आता कॉलेजला जायला पाहिजे. फुगे वगैरे कॉलेजमध्ये कॉलेज आवरायला जाणार आहे त्या. आणि उद्या कदाचित रात्र होतली कार्यक्रम सगळं संपता म्हणा. वेदिका मसाज सेंटर. गाईस कोणाला मसाज करून हवं असेल तर कॉन्टॅक्ट वेदिका. मी नंबर देईन खाली. नको मसाज सेंटरचे फोन मेसेज असे येणार आहेत की बाबा काय बोलायचं. गाईस ब्लॉग बंद करूया. चल उठ चल उठा. हा तसं उठत
जेवण वाढते आमच्याकडे इथे. मला ना तुमची सासू किंवा कोणतरी मी तुमची सून असल्यासारखं फिलिंग येते मला. आम्हाला तू मम्मी असल्यासारखी फिलिंग यायला लागली. आमच्याकडे एक तो एक मम्मी सासू सगळे आहेत. गाईज भात बघा. अरे तू मला पण वाढलंस? हो तू जेवायचं ना आमच्यासोबत. कुठल्या ताटात वाढलंस? हे बघ तुला नाही वाटत माझ्यासाठी भात जास्त झालाय? तू तेवढा खाणार आहेस? नाही गाईज तुम्ही बघू शकता आज दिवसभर सगळ्यांचाच उपवास झाला, माझा तरी झाला आणि माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटलंय. मला ना झोप येते पिक्का. मला फोन पण उद्याचा ब्लाऊज. गाईज उद्याच्या ट्रेडिशनल डेची तयारी आत्तापासूनच. तुम्ही आम्ही कुठे आलो मला काही आयडिया नाही. गाईज आम्ही आलो इथे आमच्या एका फ्रेंडच्या घरी कपडे अल्टर करायला. फ्रेंडच्या घरी? हां ओके. ती सलोनीची फ्रेंड आहे हां. तिच्या घरी. मला तरी असं हॉस्टेल असल्यासारखं वाटलं. हां म्हणजे हे पंचशील आहे याला म्हणजे हे हां. पूर्ण म्हणजे तिथे भरपूर रूम्स आहेत तर कॉलेजने पण ते ॲज अ हॉस्टेल म्हणून पण यूज करतात आणि तिथे फॅमिलीज पण राहतात ओके असं आहे. बिल्डिंग चांगली आहे. एक दमलो होता, बसायची इच्छा आहे. बसूया का इथंच? बाय बाय, आपण भेटू नंतर. साडी ब्लाऊज घालून बघू ना. ब्लाऊज हा ना हे कधी सांग तेवढं काय मला इकडे दुखतंय बघ किती. गाईज स्किन केअर अँड ऑल. स्किन केअर आणि इकडे येता का पोरीनो? आणि बरंच काही. आणि मेहंदी. एवढ्या थकल्यात, एवढ्या कंटाळल्यात, अंग सगळ्यांची दुखायला लागल्यात, तरी यांची हो सगळ्यात मेन गोष्ट फिश पण रवलेत. ते तर सकाळी तुझ्या स्वतःच नाव लिही आणि सांग. माझे पैसे मी नाही फुकट घालवते मी टाकतले 100% दर को पाणी धर. मी आता माका आता झोप नाही होची. आता सगळे दमलेत गाईज. तुला ना आता मी जे वाचणार आहे फिश पॉइंट त्या फिश पॉइंट पैकी तुझ्या डोक्यात पटकन कोण येतं की हे कोणाला सूट होईल असं मग चांगलं तसं तू सांग. चांगलं वाचून दाखव परत. खान पण हा तर कोळशाची खान. हे ना कधीच झालेले अरे तेच तर झालंय. उल्हास आले तू ससा कशा शोधतो तू कशा शोधतो मोबाईल होते चॅट जीपीटी कर. चॅट जीपीटीला लय घाण 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 अरे दाखव. म्हणूनच सांगते चॅट घाण म्हणजे ना मंजिरी म्हणजे तुला पाणी पाहिजे? तुला पाणी पाहिजे? दॅट्स ओके. दॅट्स ओके, दॅट्स ओके गाईज. असे म्हणजे डोळे बारीकच करून पंख झोप येतात. म्युझिकल खायचे. म्युझिकल डान्स बरं बाय बाय गाईज. बाय बाय करा. बाय बाय. बाय 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 गाईज. बाय. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.